डिअर फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. औषध निर्माण शास्त्रात जगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो टुडे इन दिस व्हिडिओ वी विल सी द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर फार्मसी ऑफिसर एक्झाम और फार्मासिस्ट एक्झाम. ओके, याच्या अगोदर जे विचारलेले आहेत, वारंवार विचारलेले काही प्रश्न. ओके, झडपी फार्मासिस्ट असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाचं फार्मसी ऑफिसर असेल, RRBचे जे काही असतात जागा फार्मासिस्टच्या, किंवा SBI फार्मासिस्ट, किंवा आर्मीमध्ये जे फार्मासिस्ट रिक्रुटमेंट होते, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे फार्मासिस्ट आहे. ओके, तर सर्वांमध्ये वारंवार विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये पाहूयात पहिला प्रश्न. द हेट्रो ॲटम्स प्रेझेंट इन द फिनोथायाजिन्स आर. ओके, सो दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द बेसिकली ऑन द मेडिसिनल केमिस्ट्री. ओके, मेडिसिनल केमिस्ट्रीचा हा क्वेश्चन आहे की त्यांनी काय विचारलं, हेट्रो ॲटम्स प्रेझेंट इन द फिनोथायाजिन आर. फिनोथायाजिनमध्ये हेट्रो ॲटम कुठले प्रेझेंट आहेत. तर प्रथम तुम्हाला फिनोथायाजिनचं स्ट्रक्चर त्यासाठी माहीत पाहिजे. ओके, सो हिअर आय विल ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फिनोथायाजिन. हिअर इज अ सल्फर, हिअर इज अ नायट्रोजन. ओके, तर फिनोथायाजिनमध्ये 3 सायक्लिक स्ट्रक्चर, सायक्लिक रिंग प्रेझेंट असतात. ओके, स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेलं आहे. फिनोथायाजिनमध्ये कुठले ॲटम प्रेझेंट आहेत. ओके, तर फिनोथायाजिनमध्ये त्याच्या नावामध्येच त्याची मिनिंग दडलेली आहे. फिनोथायाअजिन. थाया म्हणजे सल्फर, अझो म्हणजे नायट्रोजन. ओके, म्हणजेच याचा अर्थ फिनोथायाजिन या स्ट्रक्चरमध्ये सल्फर आणि नायट्रोजन हे 2 ॲटम प्रेझेंट आहेत. ओके, आणि फिनोथायाजिनची जी कॅटेगरी आहे, ओके, मेडिसिनल कॅटेगरी, सो इट इज यूज्ड ॲज अ अँटीसायकॉटिक. ओके, फिनोथायाजिन ड्रग जे आहेत त्या अँटीसायकॉटिक म्हणून यूज केल्या जातात. ओके, सो केमिकली फिनोथायाजिन इट कंटेन सल्फर अँड नायट्रोजन ॲटम. ओके, इन इट्स स्ट्रक्चर, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सल्फर आणि नायट्रोजन प्रेझेंट असते. ओके, सो फर्स्ट ऑप्शन हिअर इज ऑक्सिजन अँड नायट्रोजन. ऑक्सिजन नाही आहे. ओके, सल्फर अँड नायट्रोजन. ओके, दॅट इज द करेक्ट आन्सर. इट कंटेन्स सल्फर. थाया मीन्स सल्फर, अझो मीन्स नायट्रोजन. ऑक्सिजन सल्फर, that is wrong. Nitrogen, that is wrong. Okay, so correct answer for this question, the heteroatom present in the phenothiazine are, okay, sulfur and nitrogen. Thia means sulfur, azo means nitrogen. Okay, so next question, bismuth subcarbonate is a or an. bismuth subcarbonate काय आहे. ओके, ऑप्शन 1 diuretic and electrolyte replenished, option 2 adsorbent and astringent, option 3 saline laxative, option 4 antacid and laxative. Okay, so this bismuth subcarbonate actually it is a carbonate as well as it contain the oxygen group. Okay, so this is basically a question from the your inorganic chemistry. Okay, so bismuth subcarbonate, it is a chemically it is used as adsorbent and astringent. Okay, so correct answer is option 2. It is not diuretic. Okay, there is no question of diuretic. Okay, diuretic फार वेगळे आहेत, त्याच्यामध्ये बिस्मथ सबकार्बोनेटचं काही रिलेशन नाही. ओके, सो इट इज नॉट सलाइन लक्झेटिव्ह, इट इज नॉट अँटॅसिड पण नाही. अँटॅसिडचे जे एक्झाम्पल आहे ते तुमचं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, ओके, त्यानंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ते आहेत अँटॅसिड. ओके, सो बिस्मथ सबकार्बोनेट इट इज यूज्ड ॲज ॲडसॉर्बंट अँड ॲस्ट्रिंजंट. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 2. Then phyloquinone is another name for. ओके, सो phyloquinone कशाला म्हणतो. ऑप्शन 1 व्हिटॅमिन के, ऑप्शन 2 व्हिटॅमिन ई, ऑप्शन 3 व्हिटॅमिन डी, ऑप्शन 4 व्हिटॅमिन ए. ओके, phyloquinone म्हणायचं कशाला. सो दिस phyloquinone इज अ प्लांट व्हिटॅमिन आहे ते. ओके, सो केमिकली इट कंटेन द क्युनोन in its structure. Okay, so vitamin K is known as a phyloquinone. Okay, so actually it having the anticoagulant properties. Okay, sorry, it having the coagulation properties. Coagulation. Okay, so Danish word coagulation is written like this. So this K of Danish word coagulation, it stands for vitamin K. Okay, so it having the coagulant property. So it is used as an antidote for the warfarin overdose. ओके, वारफॅरिनचा ओव्हरडोस झाला तर त्याच्यामध्ये आपण त्याचा अँटीडोट म्हणून व्हिटॅमिन केला यूज करतो. ओके, सो इट कोॲग्युलेट द ब्लड. सो व्हिटॅमिन के इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट, देअरफॉर इट इज नोन ॲज अ phyloquinone. सो फायलो मीन्स
प्लांट किंवा फायटो मीन्स प्लांट. ओके, सो करेक्ट आन्सर हियर इज ऑप्शन 1, that is vitamin K. An amino acid considered as a lipotropic factor. Okay, so try to understand the meaning of the word lipotropic. Means it causes the metabolism of the lipid or fat. Okay, the substance which causes the metabolism of lipid or fat, that is known as the lipotropic factor. Okay, so option 1 is methionine, option 2 tryptophan, option 3 histidine and option 4 serine. Okay, so you know that they all are the amino acid. हे चारही काय आहेत, अमायनो ॲसिड आहेत. ओके, त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे लिपोट्रोपिक फॅक्टर जो आहे तो आहे मिथिओनाइन. ओके, आणि याच्यापेक्षाही महत्त्वाचा लिपोट्रोपिक फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये आहे तो असतो कोलिन. ओके, सो कोलिन इज व्हेरी इम्पॉर्टंट लिपोट्रोपिक फॅक्टर. ओके, सो बट हियर choline option is not given, therefore the most correct answer here is methionine. Okay, which is considered as a lipotropic factor. Which of the following is a plant growth regulator? खालीलपैकी plant growth regulator कुठला आहे? Okay, so this is very simple question. हा तुमचा 12वी बॉटनी मधला बायोलॉजी मधला क्वेश्चन आहे. ओके, ऑप्शन 1 आहे ॲनाबेसिन, ऑप्शन 2 जिबेरेलिन, ऑप्शन 3 खेलिन, ऑप्शन 4 जेंटिसिन. ओके, सिंपल आन्सर आहे पहिला ऑप्शन ॲनाबेसिन, त्याचं ग्रोथ रेग्युलेटरमध्ये कुठेही नाही आहे, खेलिन नाही, जेंटिसिन पण नाही. करेक्ट आन्सर त्याचा आहे जिबेरेलिन. ओके, सो जिबेरेलिन दिस कॉजेस द सेल इलॉंगेशन. ओके, जेव्हा प्लांटची ग्रोथ होते सेल इलॉंगेशनचं काम जिबेरेलिन करतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 2 जिबेरेलिन, that is a plant growth regulator. Melanin is derived from which of the following amino acid? मेलॅनिन कुठल्या अमायनो ॲसिड पासून तयार होतो? ओके, सो मेलॅनिन काय आहे आधी समजून घ्या. सो मेलॅनिन इज रिस्पॉन्सिबल फॉर आवर स्किन कलर. आपला त्वचेचा जो कलर आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. जेवढं मेलॅनिनचं प्रमाण जास्त तेवढी त्वचा ब्लॅक. ओके, सो मेलॅनिन इज डिराइव्ड फ्रॉम विच अमायनो ॲसिड? ओके, so first option is histidine, second option tyrosine, option 3 valine, option 4 tryptophan. Okay, so correct answer is a tyrosine. Melanin is derived from the amino acid tyrosine. Then next question, the natural alkaloid used in treatment of gout. Okay, gout and rheumatism. Okay, जे काय सांधेदुखी आहे. ओके, त्याच्यामध्ये गॉटच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो, कुठलं अल्कलॉइड आपण यूज करतो? नंबर 1 सिंकिनिन, ऑप्शन 2 कॉल्चिसिन, ऑप्शन 3 रेझरपिन, ऑप्शन 4 इमेटिन. ओके, ते पहिलं जे आहे ते सिंकिनिन कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज कॉल्चिसिन. ओके, ड्रगचं जर क्लासिफिकेशन तुम्ही व्यवस्थित स्टडी केलं तर ह्या अशा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एका मिनिटात येतात. ओके, इमिडिएटली क्लिक होते लगेच. ओके, सो कॉल्चिसिन इज अ नॅचरल अल्कलॉइड विच इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ गॉट. ओके, so cincinin, this is for only confusion purpose. Okay, so rezarpin, it is derived from Rauwolfia serpentina, used as antihypertensive agent. Imetin, it having the antiemetic properties. Okay, so imetin is obtained from ipecac. Okay, then standards for surgical dressings are given in. Okay, surgical dressings जे स्टँडर्ड आहेत, दिस इज क्वेश्चन ऑन द शेड्यूल ऑन द फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. हा जो क्वेश्चन आहे तो फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा आहे, शेड्यूलवरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, सो ऑप्शन 1 दॅट इज शेड्यूल H. ओके, देन ऑप्शन 2 शेड्यूल FF, then option 3 schedule F3 and option 4 schedule F2. Okay, so right answer surgical dressings, standards for surgical dressings are given in schedule F2. Okay, तरी पण आपण बाकीचे शेड्यूल पण डिस्कस करूयात. शेड्यूल H. Okay, so this schedule is for the drugs. Okay, sold only on the prescription of retail registered medical practitioner. Okay, जो प्रिस्क्रिप्शन असेल तरच शेड्यूल H ड्रग देता येतात. ओके, सो देन शेड्यूल FF, इट इज फॉर ऑप्थॅल्मिक स्टँडर्ड्स अँड रेग्युलेशन्स फॉर ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट अँड सोल्युशन्स. ओके, म्हणजे आय ड्रॉप रिलेटेड. देन शेड्यूल F3. ओके, शेड्यूल F3 इज फॉर द umbilical tapes. Okay,
सो करेक्ट आन्सर सर्जिकल ड्रेसिंग, शेड्यूल F2. क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया ॲज हेट्रोट्रोप्स इज बेस्ड ऑन. ओके, आता बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. ओके, तर त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की हेट्रोट्रॉप्स आणि ऑटोट्रॉप्स जर हे जे क्लासिफिकेशन आहे ते कशावर डिपेंड आहे. नंबर 1 ऑक्सिजन रिक्विस्टिक, ऑप्शन 2 ग्रोथ टेम्परेचर, ऑप्शन 3 एनर्जी सोर्स, ऑप्शन 4 न्यूट्रिशन रिक्विस्टिक. ओके, सो बॅक्टेरिया, देर आर 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, हेट्रोट्रोप्स अँड ऑटोट्रोप्स. ओके, जे स्वतःचं फूड किंवा स्वतःची रिक्वायरमेंट भागवतात आणि दुसऱ्यावर जे अवलंबून आहेत डिपेंड, त्याला आपण हेट्रोट्रोप्स म्हणतो. ओके, सो दिस इज मेनली क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द एनर्जी सोर्स. हे जे क्लासिफिकेशन आहे ते एनर्जी सोर्सवर डिपेंड आहे. ओके, ऑक्सिजन रिक्विसिटवर डिपेंड आहे, ऑक्सिजन रिक्वायरमेंटवर, त्यानुसार आपण 2 पद्धतीने बॅक्टेरिया क्लासिफाय करतो, अनअरोबिक, अरोबिक. ओके, ज्याला ऑक्सिजन लागतो तो अरोबिक बॅक्टेरिया, ज्याला ऑक्सिजन लागत नाही तो अनअरोबिक बॅक्टेरिया. आणि टेम्परेचरवर जे डिपेंड असतात ते असतात थर्मोफाईल्स. ओके, सो अशा पद्धतीने बॅक्टेरियाचं 3-4 प्रकारे आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. सो हेट्रोट्रोप्स, दिस इज बेस्ड ऑन द एनर्जी सोर्स. ओके, स्वतःची एनर्जी निर्माण केली असेल त्याला आपण ॲटोट्रोप्स म्हणतो, स्वयंपोषी बॅक्टेरिया. हेट्रोट्रोप्स मीन्स परपोषी, दुसऱ्यावर डिपेंड असणारे. सो करेक्ट आन्सर हिअर इज हेट्रोट्रोप्स, दे आर बेस्ड ऑन द एनर्जी सोर्स. नेक्स्ट क्वेश्चन, when the anesthetic is injected in subarachnoid space it is termed as. ज्यावेळेस अनास्थेटिक एजंट सबआरॅक्नॉइड स्पेसमध्ये दिला जातो त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन 1 इपिड्युरल अनास्थेशिया, ऑप्शन 2 सरफेस अनास्थेशिया, ऑप्शन 3 इन्फिल्ट्रेशन अनास्थेशिया, ऑप्शन 4 स्पायनल अनास्थेशिया. ज्यावेळेस अनास्थेशिया सबआरॅक्नॉइड स्पेसमध्ये दिला जातो त्याला आपण काय म्हणतो. ओके, सो करेक्ट आन्सर इज अ स्पायनल अनास्थेशिया. तशा अनास्थेशियाला आपण काय म्हणतो, स्पायनल अनास्थेशिया, कारण स्पायनल कॉर्डमध्ये जे सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये इंजेक्शन दिलं जातं. ओके, सो इपिड्युरल दॅट इज गिवन इन द इपिड्युरल स्पेस ऑफ स्पायनल कॉर्ड. ओके, जो वरचा स्पेस आहे इपिड्युरल, सर्वात जे आउटर कव्हरिंग आहे आपल्या स्पायनल कॉर्डची, त्याला इपिड्युरल अनास्थेशिया तसा दिला तर तो इपिड्युरल झाला, आउटर कव्हरिंग. ओके, आणि सब अरॅक्नॉइड स्पेसमध्ये जर दिला तर त्याला आपण स्पायनल अनास्थेशिया असं म्हणतो. आणि दुसरे 2 ऑप्शन या ठिकाणी आहेत, सरफेस अनास्थेशिया, त्यालाच म्हणतात टॉपिकल अनास्थेशिया. ओके, किंवा इन्फिल्ट्रेशन अनास्थे, हे दोन्ही पण जे प्रकार आहेत ते लोकल अनास्थेटिक्समध्ये येतात. ओके, लोकल अनास्थेशिया, सरफेस अनास्थेशिया और इन्फिल्ट्रेशन अनास्थेशिया, दे ॲक्ट इन रेस्ट्रिक्टेड पार्ट ऑफ द बॉडी. ओके, पर्टिक्युलर एक लोकल रिजनमध्ये किंवा रेस्ट्रिक्टेड रिजनमध्ये ज्यावेळेस इफेक्ट दाखवतं, पर्टिक्युलरली आपण डेंटल सर्जरीजमध्ये. ओके, दाताचं एखादं मायनर ऑपरेशन करायचं असेल किंवा त्वचेच्या काही भागाचं ओके ऑपरेशन किंवा काही प्रोसिजर करायची असेल सर्जिकल. ओके, त्या कंडिशनमध्ये हे सरफेस अनास्थेशिया दिला जातो किंवा इन्फिल्ट्रेशन अनास्थेशिया दिला जातो. ओके, सो दे 2 आर द पार्ट ऑफ द लोकल अनास्थेटिक, हे लोकल अनास्थेटिकचा पार्ट आहे. ओके, सो स्पायनल अनास्थेशिया when anesthesia is given injected in the subarachnoid space, that is known as spinal anesthesia. The salt used in X-ray studies of the gastrointestinal tract is. ओके, एक्सरे स्टडीजमध्ये GIT, ओके, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक जे आहे, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, याचं जर आपल्याला एक्सरे काढायचा असेल, पिक्चर जर व्हिज्युलाइज करायचं असेल, कुठं डिफेक्ट आहे का स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये, तर तशा कंडिशनमध्ये कुठला सॉल्ट यूज करतात. ओके, सो दिस इज अगेन द क्वेश्चन ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा एक बेसिक क्वेश्चन आहे. ओके, फर्स्ट इयर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला. सो ऑप्शन 1 बेरियम सल्फेट, ऑप्शन 2 बिस्मथ सबनायट्रेट, ऑप्शन 3 थोरियम डायऑक्साइड, ऑप्शन 4 टँटॅलम डायऑक्साइड. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 1 दॅट इज बेरियम सल्फेट. ओके, फेमस हे आन्सर आहे. तुम्ही जर एक वेळेस रेडिओ डायग्नॉस्टिक टेक्निक हा जर चॅप्टर व्यवस्थित वाचलेला असेल तर तुमच्या लगेच इमिडिएटली क्लिक होईल की बेरियम सल्फेट, ओके, हा डायग्नॉस्टिक एजंट म्हणून GITची स्टडी करताना वापरला जातो. ओके, बिस्मथ सबनायट्रेट, थोरियम डायऑक्साईड याचं काही रिलेशन नाही आहे 3 ऑप्शनचं. ओके, सो करेक्ट आन्सर इज बेरियम सल्फेट. ओके, सो यू हॅव टू रिमेंबर दिस. हे तुम्हाला बेरियम सल्फेट जे आहे ते लक्षात ठेवावं लागेल, याच्यामध्ये काही जास्त लॉजिक नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो कॉल्ड मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण कशाला म्हणतो, हा क्वेश्चन
इतक्या वेळेस विचारलेला आहे हा क्वेश्चन, जीपॅटमध्ये विचारलेला आहे, नायपरमध्ये, तुमच्या जेवढ्या एक्झाम आहेत खूप वेळेस व्हेरी कॉमन क्वेश्चन, मिल्क ऑफ मॅग्नेशिया कशाला म्हणतात. ओके, सो यू डू नॉट मिस द क्वेश्चन लाईक दिस. ओके, ऑप्शन 1 मॅग्नेशियम क्लोराईड, ऑप्शन 2 मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ऑप्शन 3 मॅग्नेशियम ऑक्साईड, ऑप्शन 4 मॅग्नेशियम सल्फेट. ओके, सो मिल्क ऑफ मॅग्नेशिया कशाला म्हणतात, दॅट इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, Mg मॅग्नेशियम hydroxide OH2, that is known as milk of magnesia. Okay, or magnesium hydroxide. Okay, so do not confuse, manganese is different, Mn म्हणजे manganese. Okay, magnesium is Mg. Okay, so milk of magnesia, right answer is magnesium hydroxide. So what is use of this magnesium hydroxide? So first use, it is used as laxative म्हणून आपण त्याला यूज करतो, and second use it is used as अँटॅसिड म्हणून पण आपण यूज करतो, कारण त्याच्यामध्ये हायड्रॉक्साईड ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सो दीज आर द टू युजेस, फर्स्ट इज लॅक्झेटिव्ह, सेकंड इज अँटॅसिड. ओके, सो इट ॲक्ट ॲज अ लॅक्झेटिव्ह बाय इन्क्रीजिंग द मोमेंट इन द स्मॉल इंटेस्टाइन. The price fixed by Indian government for the scheduled formulation according to the provisions of DPCO is called as. Okay, इंडियन गव्हर्नमेंटने, भारत सरकारने जी शेड्यूल ड्रगसाठी जी किंमत निश्चित केलेली आहे, प्राइस फिक्स केलेली आहे अंडर प्रोव्हिजन्स ऑफ ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर DPCO, त्याला आपण काय म्हणतो. ओके, सो द प्राइस फिक्स्ड बाय द गव्हर्नमेंट दॅट इज नोन ॲज सिलिंग प्राइस, त्याला आपण काय म्हणतो, सिलिंग प्राइस. देन ऑप्शन इज रिटेल प्राइस, शेड्यूल प्राइस, होलसेल प्राइस. ओके, जी पण किंमत गव्हर्नमेंट ठरवतं, ओके, ती जी असते ती सिलिंग प्राइस आहे, अँड दिस इज डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट अंडर द DPCO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरनुसार ही किंमत ठरवली जाते. ओके, द ऑल ऑथॉरिटी इज फॉर NPPA, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी, नापा. ओके, सो दिस इज मेन रेग्युलेटरी बॉडी अंडर फार्मास्युटिकल डिपार्टमेंट. ओके, and this act DPCO, this is order actually, this is not the act, drug price control order. Okay, 1995. So this comes exist under the Essential Commodities Act 1955. Okay, जे Essential Commodity Act आहे 1955 त्याच्या अंडर DPCO आहे. ओके, सो इसेन्शियल कमोडिटीज म्हणजे जीवन आवश्यक वस्तू ज्या आहेत त्यांची किंमत किंवा त्याचं मूल्य हे गव्हर्नमेंट डिसाईड करते किंवा निर्धारित करते, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना औषधं हे घेता आले पाहिजेत. ओके, किंवा आवश्यक वस्तू त्यांना परचेस करता आल्या पाहिजे, म्हणून हा DPCO आहे, जो की अंडर येतो इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट. जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तो ॲक्ट आहे. ओके, सो करेक्ट आन्सर, दॅट प्राइस डिसाइडेड बाय द गव्हर्नमेंट, that is known as a ceiling price. A drug substance that promote diuresis by antagonizing the action of aldosterone is. थोडक्यात हा जो क्वेश्चन आहे तुम्ही समजून घ्या. अ ड्रग दॅट प्रमोट डायुरेटिक्स म्हणजेच डायुरेटिक चॅप्टरमधला हा क्वेश्चन आहे. डायुरेटिक मीन्स ड्रग्स विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. ओके, युरिनचा आउटपुट वाढवणारा ड्रग त्याला आपण डायुरेटिक असं म्हणतो. ओके, सो अ ड्रग दॅट प्रमोट्स डायुरेसिस बाय अँटागोनायझिंग द ॲक्शन ऑफ अल्डोस्टिरॉन. अल्डोस्टिरॉनची ॲक्शन त्याची डिक्रीज करणे किंवा त्याचा जो अँटागोनिस्ट आहे ती कुठली ड्रग आहे. ओके, सो अल्डोस्टिरॉन अँटागोनिस्ट कुठला आहे ते सांगायचे. ऑप्शन 1 फुरेसिमाइड, ऑप्शन 2 ब्युमेटॅनाइड, ऑप्शन 3 स्पायरोनोलॅक्टोन, ऑप्शन 3 ॲसिटाझोलामाइड. ओके, सो फर्स्ट ऑप्शन फुरोसेमाइड अँड ब्युमेटॅनाइड. ओके, सो these two drugs furosemide and bumetanide, they are the loop diuretics. ते काय आहेत, लूप डायुरेटिक आहेत. दे ॲक्ट ऑन द लूप ऑफ हेनले. ओके, देन अल्डोस्टिरॉन अँटागोनिस्ट इज स्पायरोनोलॅक्टोन, दॅट इज ऑल्सो केमिकली स्टिरॉइड. स्पायरोनोलॅक्टोन जो आहे तो केमिकली स्टिरॉइड आहे, दॅट इज अल्डोस्टिरॉन अँटागोनिस्ट. देन ॲसिटाझोलामाइड, दिस इज कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. ॲसिटाझोलामाइड जो आहे तो डायुरेटिक आहे, particularly it comes under the class carbonic anhydrase inhibitor. Okay, so correct answer, the aldosterone antagonist here is spironolactone. Spironolactone जो है तो aldosterone चा antagonist है. The procedure of removing ovaries is called as. Okay, so this is again this is question of human anatomy and physiology, or you can say pharmacology. Okay, so first option salpingectomy.
ऑप्शन सेकंड उफोरेक्टोमी, ऑप्शन थर्ड व्हॅसेक्टोमी, ऑप्शन 4 कोलोस्टोमी. ओके, तर चारही ऑप्शनचे जी टर्मिनॉलॉजी आहेत ते समजून आपण घेऊयात. त्यांनी क्वेश्चन असा विचारला की रिमूव्हिंग ऑफ ओव्हरीज, ओव्हरीज काढून टाकल्या तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो. ओके, सो फर्स्ट रिमेंबर वन वर्ड एक्टोमी, ECTOMY, एक्टोमी और टॉमी जर शब्द लास्टला आला मीन्स सर्जिकल रिमूव्हल ऑफ अ पर्टिक्युलर ऑर्गन. एक्टॉमी जर लास्टला आलेला असेल याचा अर्थ होतो एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनचं रिमूव्हल करण्यात आलेलं आहे, तो ऑर्गन बॉडीमधनं काढून टाकलेला आहे. कुठेही जा तुम्ही, एक्टॉमी मीन्स रिमूव्हल, सर्जिकल रिमूव्हल ऑफ पर्टिक्युलर पार्ट ओके ऑफ बॉडी. साल्पिंजेक्टोमी, दिस इज नोन ॲज रिमूव्हल ऑफ फॅलोपियन ट्यूब्स. जर फॅलोपियन ट्यूब काढून टाकल्या तर त्याला आपण काय म्हणतो, साल्पिंजेक्टोमी, रिमूव्हल ऑफ सर्जिकल रिमूव्हल ऑफ फॅलोपियन ट्यूब्स. देन उफोरेक्टोमी, दॅट इज सर्जिकल रिमूव्हल ऑफ ओव्हरीज, ओव्हरीज सर्जिकल प्रोसिजरनं काढणं त्याला उफोरेक्टोमी म्हणतात. व्हॅसेक्टोमी, व्हॅसेक्टोमी मराठीमध्ये आपण त्याला नसबंदी म्हणतो, पर्टिक्युलरली इन केस ऑफ मेल्स. ओके, पुरुषांमध्ये नसबंदी जी करतात शस्त्रक्रिया त्याला व्हॅसेक्टोमी म्हणतात. देन कोलोस्टोमी, इट इज अ रिमूव्हल ऑफ पार्ट ऑफ कोलन. ओके, जे लार्ज इंटेस्टाइन आहे त्याचा छोटासा काही पार्ट रिमूव्ह करणं त्याला कोलोस्टोमी असं म्हणतात. ओके, सो द क्वेश्चन इज द प्रोसिजर ऑफ रिमूव्हिंग ऑफ ओव्हरीज इज कॉल्ड ॲज, ओव्हरी काढण्याच्या शस्त्रक्रियेला आपण काय म्हणतो, उफोरेक्टोमी. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट. खालीलपैकी H2 ब्लॉकर कुठला आहे किंवा H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट कुठली ड्रग आहे. ऑप्शन 1 सायक्लिझिन, ऑप्शन 2 सिमेटिडीन, ऑप्शन 3 प्रोपॉक्सिफिन, ऑप्शन 4 लोपिरामाइड. ओके, तर चारही ऑप्शन आपण समजून घेऊयात. सायक्लिझिन, ओके, सायक्लिझिन, मेक्लिझिन, बुक्लिझिन. ओके, सो सायक्लिझिन इज H1 रिसेप्टर अँटागोनिस्ट. सायक्लिझिन जे आहे ते H1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. ओके, मेनली सर्दी खोकला अशा कंडिशनमध्ये किंवा ॲलर्जिक कंडिशनमध्ये आपण अँटीहायपर सेन्सिटिव्हिटीमध्ये यूज करतो सायक्लिझिन ॲज अ अँटीहायपर सेन्सिटिव्हिटी एजंट, सायक्लिझिन, मेक्लिझिन. ओके, सो दॅट इज H1 रिसेप्टर अँटागोनिस्ट. सिमेटिडीन इज H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट. सिमेटिडीन, देन रॅनिटिडीन. ओके, सिमेटिडीन, रॅनिटिडीन, दे आर नोन ॲज H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट, जे की आपण ॲसिडिटीच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतो. ओके, सो दे ब्लॉक द ॲक्शन ऑफ H2 रिसेप्टर. ओके, सिमेटिडीन, रॅनिटिडीन, सो दे आर व्हेरी फेमस ड्रग. रॅनिटिडीन हा खूप फेमस आहे, खूप मार्केटमध्ये चालला. ओके, ब्रँड नेम इज रॅनटॅक और झिनटॅक. ओके, so cimetidine and ranitidine, they are H2 receptor antagonist. Okay, cyclizine is H1 receptor antagonist. Then third option propoxyphene. Okay, so this is a narcotic drug. It is used as a pain reliever. Okay, pain reliever म्हणून आपण propoxyphene यूज करतो, pain reliever. Then loperamide, this is again comes under chemically under the loperamide, it comes under the narcotic drugs. Okay, but it is used in treatment of diarrhea and dysentery. Okay, loperamide diarrhea dysentery मध्ये आपण यूज करतो. इट ॲक्ट ऑन द इंटेस्टाइन अँड इट डिक्रीजेस द बॉवेल मुवमेंट. जे डिसेंट्रीमध्ये खूप बॉवेल मुवमेंट वाढलेले असतात त्या ॲटोमॅटिकली लोपिरामाइडची ॲक्शन इंटेस्टाइनवर अशा पद्धतीने होते की ती ॲक्शन जी मुवमेंट आहेत ती ॲटोमॅटिकली स्टॉप करतात. ओके, सो लोपिरामाइड इज हायली इफेक्टिव्ह इन ट्रीटमेंट ऑफ डिसेंट्री. ओके, अँड प्रोपॉक्सिफिन इज अ पेन किलर. So correct answer, H2 receptor antagonist here is cimetidine, and another example is ranitidine. Hemostatic forceps are also known as, okay, hemostatic forceps ला आपण काय म्हणतो. ओके, सो ऑप्शन 1 artery forceps, ऑप्शन 2 swab holding forceps, ऑप्शन 3 Meynihans forceps, ऑप्शन 4 ordinary forceps. ओके, फोर्सेप म्हणजे एक प्रकारची सीझर. ओके, जी की सर्जिकल प्रोसिजरमध्ये यूज करतात. ओके, सर्जन्स MS सर्जन जे आहेत ते यूज करतात सीझर, किंवा आपण एक प्रकार थोडक्यात त्याला एक त्यांचं इन्स्ट्रुमेंट आहे ते. ओके, सो यू नो ऑर्डिनरी फोर्सेप. ओके, ऑर्डिनरी फोर्सेप तुम्हाला माहीत आहे. सो हिमोस्टॅटिक फोर्सेप इट इज नोन ॲज आर्टरी फोर्सेप, त्याला आपण आर्टरी फोर्सेप पण असं म्हणतो. ओके, देन स्वॅब होल्डिंग फोर्सेप, कॉटन प्लग
कॉटन पकडण्यासाठी जी फोर्सेप यूज करतात त्याला आपण स्वॅब होल्डिंग फोर्सेप असं म्हणतो. ओके, स्वॅब कॉटन आहे जेव्हा ऑपरेशन करताना किंवा सर्जिकल प्रोसिजर करताना जे ब्लिडिंग होते ते ब्लिडिंग क्लीन करण्यासाठी एखादा कॉटन प्लग त्याच्यामध्ये होल्ड करणं. ओके, जे त्यासाठी जी फोर्सेप असते त्याला आपण स्वॅब होल्डिंग फोर्सेप असं म्हणतो. मायोनिहान्स फोर्सेप इज यूज टू होल्ड द टिश्यूज. ओके, ऑपरेशन करताना एखादी टिश्यू ज्या कात्रीनं पकडतात किंवा ज्या सिझरनं पकडतात त्याला मायोनिहान्स फोर्सेप म्हणतात. ओके, सो मायोनिहान इज द नेम ऑफ द सायंटिस्ट who discovered that forceps or who made that forceps. Okay, then ordinary forceps, that is a regular, okay, very common forceps. So hemostatic forceps is known as artery forceps. त्याला आपण artery forceps म्हणतो. त्याने आर्टरीज होल्ड केल्या जातात किंवा जे ब्लड लॉस आहे तो होत नाही. ओके, ती फोर्सेप लावल्यानंतर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी नॉट लावल्यासारखं होतं, एखादी गाठ बांधल्यासारखं, आणि ब्लडचा जो फ्लो आहे वाया जाणार आहे तो जाणार नाही. ओके, त्यासाठी ती फोर्सेप यूज करतात. आर्टरी फोर्सेप इज राईट आन्सर. ॲनाफायलिटिक ॲलर्जी फॉल्स अंडर विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी. ॲनाफायलिटिक ॲलर्जी कुठल्या ॲलर्जीच्या प्रकारामध्ये येते? ओके, सो ऑप्शन 1 टाइप 1, ऑप्शन 2 टाइप 2, ऑप्शन 3 टाइप 3, ऑप्शन 4 टाइप 4. ओके, so this is again the very basic question. This question is of subject microbiology subject चा हा question आहे. Okay, so anaphylactic allergy, this condition comes under the class that is the type 1. Okay, type 1 मध्ये anaphylactic allergy येते. allergic reaction चे हे 4-5 प्रकार आहेत. ओके, त्याच्यामध्ये टाइप 1 जे आहे ती anaphylactic allergy. ओके, the next question, etoposide is a semi-synthetic derivative of etoposide. So etoposide, it is the drug derived from the plant source. It is highly effective in treatment of different type of cancers. Okay, so etoposide is a semi-synthetic derivative of option 1 plant terpene, option 2 plant tannin, option 3 plant alkaloid, option 4 plant glycoside. Okay, so etoposide, it is belongs to chemically, it belongs to the plant glycosides. Okay, it comes under the class glycosides. So do not confuse, you may think it is alkaloid but actually it is a glycoside. A pharmacy professional should be option 1. So this is very general question. Incapable of lateral thinking, option 2 not approachable, option 3 unavailable, option 4 observant. ओके, तर फार्मसी प्रोफेशनल हा कसा असला पाहिजे? फार्मासिस्ट इनकॅपेबल ऑफ लॅटरल थिंकिंग म्हणजे त्यांना विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसली पाहिजे असं नाही, असायला पाहिजे. ओके, नॉट अप्रोचेबल, त्याला म्हणजे एखादा पेशंट असेल तर त्याला अप्रोच करता आलं पाहिजे, इथे दिले नॉट अप्रोचेबल. अवेलेबल असायला पाहिजे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑब्झर्वंट. ओके, फार्मसी प्रोफेशनल असं असलं पाहिजे की त्याचं प्रत्येक पेशंटचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. ओके, पेशंटचं काय म्हणणं आहे ते त्यांना समजलं पाहिजे. ओके, सो करेक्ट आन्सर फार्मसी प्रोफेशनल शुड बी ऑब्झर्वंट. कॅप्टोप्रिल इज ए ऑर एन. सो दिस इज क्वेश्चन विच इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन. ओके, हा क्वेश्चन आहे सिम्पल क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कॉलॉजीचं क्लासिफिकेशन असेल, फार्माकॉलॉजी, मेडिसिनल केमिस्ट्री, पहिलं तुम्हाला क्लासिफिकेशन पाठ पाहिजे. कारण की प्रत्येक एक्झामला क्लासिफिकेशनवर कमीत कमी 5 ते 10 क्वेश्चन, मिनिमम 5 क्वेश्चन्स आर देअर. ओके, कंपल्सरी येतातच कारण विचारलेच पाहिजेत. ओके, जे कोणी पेपर सेट करतात ते टाकतातच कारण तुम्हाला ड्रग त्याचा क्लास हा माहीतच पाहिजे. ओके, so captopril, option 1 AC inhibitor, option 2 MAO inhibitor, option 3 HMG CoA reductase inhibitor, option 4 alpha glucosidase inhibitor. Okay, so captopril is a AC inhibitor. Captopril, simple, it is AC inhibitor. Captopril, enalapril, lisinopril, perindopril. Okay, so all prils, they are the AC inhibitors. AC म्हणजे काय? angiotensin converting enzyme inhibitor. ओके, अँजिओटेन्शिन 1चं अँजिओटेन्शिन 2 मध्ये कन्व्हर्जन होऊ देत नाहीत, त्यांना आपण AC इनिबिटर असं म्हणतो. त्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर AC इनिबिट केल्यामुळे म्हणजे अँजिओटेन्शिन 1चं अँजिओटेन्शिनमध्ये 2 मध्ये जर कन्व्हर्जन नाही झालं की आपण जे AC इनिबिटर एन्झाईम जे आहे अँजिओटेन्शिन कन्व्हर्टिंग एन्झाईम ते जर इनिबिट केलं तर
ब्लड प्रेशर इन्क्रीज होत नाही, ते डिक्रीज होतं. ओके, सो दिस इज ड्रग इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटमध्ये, हाय ब्लड प्रेशरच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा उच्च रक्तदाबाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण AC इनिबिटर कॅप्टोप्रिल यूज करतो. ओके, सो कॅप्टोप्रिल, इनालाप्रिल, लिसिनोप्रिल, पेरिंडोप्रिल. ओके, दिस आर द एक्झाम्पल ऑफ AC इनिबिटर्स. ओके, दुसरा जे आहे अँजिओटेन्सिन अँटागोनिस्ट, त्याचे एक्झाम्पल वेगळे. डू नॉट कन्फ्यूज AC इनिबिटर आणि अँजिओटेन्सिन अँटागोनिस्टमध्ये कन्फ्यूज होऊ नका. अँजिओटेन्सिन अँटागोनिस्ट जे एक्झाम्पल आहे ते व्हल्सार्टन, लोस्टार्टन, कॅन्डेसार्टन, इर्बेसार्टन. ओके, ऑल सार्टन्स दे आर द अँजिओटेन्सिन रिसेप्टर अँटागोनिस्ट. ओके, and AC inhibitors are the all prils, captopril, enalapril, perindopril. Okay, then second option here is MAO inhibitor, monoamine oxidase inhibitor. Example is selegiline. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते सेलेजिलिन अँड रसाजिलिन. ओके, द थर्ड ऑप्शन HMG कोए रिडक्टेज इनिबिटर. दे ऑल आर द स्टॅटिन्स. याचे जे एक्झाम्पल आहेत HMG कोए रिडक्टेज इनिबिटरचे ते सर्व स्टॅटिन्स आहेत. एक्झाम्पल अट्रोस्टॅटिन, रुजवास्टॅटिन. ओके, देन अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर जो फोर्थ क्लास आहे, सो दॅट इज पार्ट ऑफ अँटी डायबेटिक एजंट. अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर अँटी डायबेटिक आहे तो. याचं जे एक्झाम्पल आहे अल्फा ग्लुकोसाइडेजचं. ओके, सो दॅट इज युअर ऑग्लिबोज, अकॅरबोज अँड ऑग्लिबोज. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अल्फा ग्लुकोसाइडेज इनिबिटर्स. The next question, which of the following is an Ayurvedic preparation containing a self generated alcohol? असं कुठलं प्रिपरेशन आहे आयुर्वेदिक ज्याच्यामध्ये प्रिपरेशनमध्येच स्वतःच अल्कोहोल तयार होते. ओके, फॉर्म्युलेशनमध्ये आपण अल्कोहोल एक्सटर्नली व्हेकल म्हणून ॲड करण्याची काही आवश्यकता नाही. देर इज अ सेल्फ जनरेटेड अल्कोहोल. ओके, ऑप्शन 1 अस्वा, ऑप्शन 2 गुटिका, ऑप्शन 3 लेहा, ऑप्शन 4 ग्रीता. ओके, सो आयुर्वेदिक जे फॉर्म्युलेशन्स आहेत त्याचे बेसिक डेफिनेशनवर हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे जेवढे पण आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहेत, एक 10-15 फॉर्म्युलेशन आहेत, त्यांचे डेफिनेशन तुम्ही एक वेळेस पाहिल्या पाहिजेत. ऑप्शन 1 अस्वा इज द राईट आन्सर. ओके, अस्वा, त्याच्यामध्ये अस्वामध्ये जो अल्कोहोल आहे ते ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये जे आपलं ड्रग आहे फॉर्म्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये काही दिवसासाठी ठेवल्यानंतर अल्कोहोल जनरेट होतं. ओके, देन गुटिका. गुटिका इज ऑल्सो नोन ॲज वाटिका. गुटिका किंवा वाटिका त्यालाच आपण काय म्हणतो, टॅबलेट. ओके, गुटिका वाटिका म्हणजे खूप काही कन्फ्यूज होण्यासारखा शब्द नाही आहे. गुटिका वाटिका म्हणजे टॅबलेट. आयुर्वेदिक टॅबलेटला आपण गुटिका किंवा वाटिका असं म्हणतो. ओके, सो लेह्या मीन्स सिरप. आयुर्वेदिक जे सिरप आहेत, ओके, दॅट इज नोन ॲज लेह्या. आणि ते कशापासून बनलेले असतात, दे आर मेड अप ऑफ जॅगरी. जॅगरी म्हणजे गूळ. ओके, ॲज अ स्वीटनिंग एजंट त्याच्यामध्ये यूज केला जातो. लेह्या मीन्स इट कंटेन द स्वीट सबस्टन्स दॅट इज जॅगरी, दॅट इज सिरप. इट इज नथिंग बट द सिरप. देन ग्रीता. ग्रीता इज अ घी फॉर्म्युलेशन. घी, त्याच्यामध्ये घी यूज करतात किंवा तूप ज्याला आपण म्हणतो ते यूज करतात. पर्टिक्युलरली काऊचं. ओके, जे गाईचं आहे ते चांगल्या क्वालिटीचं समजलं जातं. आणि सगळ्यात कमी क्वालिटीचं जे घी आहे ते सीपचं. ओके, पर्टिक्युलर फिमेल सीप, त्याला यू म्हणतात, EWE. ओके, सो करेक्ट आन्सर हिअर इज अस्वा. ओके, अजून एक फॉर्म्युलेशन असते अरिष्टा, दॅट इज डिफरंट वन. सो आयुर्वेदिक प्रिपरेशन कंटेनिंग सेल्फ जनरेटेड अल्कोहोल दॅट इज नोन ॲज अस्वा, त्याला आपण अस्वा असं म्हणतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अ मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स? खालीलपैकी कुठला मॅक्रोलाइड अँटीबायोटिक आहे? ओके, सो दिस इज अगेन व्हेरी बेसिक क्वेश्चन. दिस इज बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन. हा पण क्लासिफिकेशनवर डिपेंड क्वेश्चन आहे, पण हा मेडिसिनल केमिस्ट्रीच्या क्लासिफिकेशनवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर ड्रगचं माहीत पाहिजे किंवा एक स्ट्रक्चरबद्दल एक जनरल आयडिया पाहिजे. एक्झॅक्ट जरी माहीत नसेल तर जनरल स्ट्रक्चर माहीत पाहिजे. ओके, हा क्वेश्चन मी खूप वेळेस MCQमध्ये स्टुडंटला टाकलेला आहे. ओके, सो विच ऑफ द फॉलोइंग इज मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स? खूप सारे विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. मॅक्रोलाइड कोण आहे? ओके, सो मॅक्रोलाइड इज शक्तिमान अँटीबायोटिक्स. जेवढे पण अँटीबायोटिक्स आहेत मी त्याला शक्तिमान अँटीबायोटिक्स म्हणतो, कारण तुम्ही मॅक्रोलाइडचं स्ट्रक्चर पाहिलं तर सगळ्यात मोठं स्ट्रक्चर हे मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्सचं आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप मोठी रिंग प्रेझेंट आहे. सो एक्झाम्पल ऑफ मॅक्रोलाइड इज ॲजिथ्रोमायसिन अँड इरिथ्रोमायसिन. याचे जे फेमस एक्झाम्पल आहेत मॅक्रोलाइडचे, ॲजिथ्रोमायसिन आणि इरिथ्रोमायसिन. ओके, सो ऑप्शन 1 गिवन हिअर इरिथ्रोमायसिन, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स. दॅट इज शक्तिमान अँटीबायोटिक्स. केमिकली शक्तिमान, सर्वात मोठं स्ट्रक्चर आहे.
Okay, then streptomycin, neomycin, kanamycin. Streptomycin, neomycin, kanamycin, they are the aminoglycoside antibiotics. हे जे सगळे आहेत तिन्ही streptomycin, neomycin, kanamycin, they are the aminoglycosides. They chemically contain the amine group, they contain the sugar ring. Okay, so they are aminoglycosides. Streptomycin, neomycin, kanamycin. इथे फक्त एकच मॅक्रोलाइड आहे, तो आहे इरिथ्रोमायसिन, आणि दुसरं एक्झाम्पल आहे त्याचं एजिथ्रोमायसिन. ओके, so correct answer erythromycin. The intake of minimum of 4 to 10 drugs at the same time on a regular therapeutic basis is called. Okay, 4 ते 10 ड्रग्स किंवा औषधं एकाच वेळेस घेणं रेग्युलर बेसिस त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन 1 ड्रग ओव्हरडोस, ऑप्शन 2 ड्रग अब्यूज, ऑप्शन 3 पॉलिफार्मसी, ऑप्शन 4 ड्रग ओव्हरयूज. त्याला आपण ओव्हरडोस म्हणू शकत नाही, मल्टिपल ड्रग घेतोय ना, एकच ड्रग जास्त प्रमाणात घेतली, एकदाच जर 5 पॅरासिटामॉलचे टॅबलेट घेतल्या, दॅट इज ओव्हरडोस. ओके, सो ओव्हरडोस इज रॉंग आन्सर हिअर. ड्रग अब्यूज पण त्याला आपण म्हणू शकत नाही, ड्रग ओव्हरयूज पण म्हणू शकत नाही. सो करेक्ट टर्म फॉर दिस इज पॉलिफार्मसी. खूप सारे औषधं मल्टिपल मेडिसिन्स एकाच वेळेस घेणं, दॅट इज पॉलिफार्मसी. ओके, सो करेक्ट आन्सर इज पॉलिफार्मसी. Pilocarpine is an alkaloid containing. Okay, so this is question of pharmacology as well as pharmacognosy. Okay, pharmacognosy मध्ये पण पिलोकार्पिन आहे अल्कलॉइड मध्ये, आणि कॉलॉजी मध्ये पण आहे. ओके, पिलोकार्पिन, बट केमिकली इट कम्स अंडर द मेडिसिनल केमिस्ट्री. ओके, सो पिलोकार्पिन it is the, if you know the classification of cholinergic agents, okay, then this is natural alkaloid having the cholinergic properties, cholinergic agonist. Okay, so pilocarpine chemically त्याच्यामध्ये कुठली रिंग प्रेझेंट आहे? ओके, सो इट इज अल्कलॉइड. सो इट कंटेन विच रिंग? ऑप्शन 1 पायराझोल, ऑप्शन 2 इमिडाझोल, ऑप्शन 3 ऑक्सॅझोल, ऑप्शन 4 पायराझोल. ओके, सो इट कंटेन इमिडाझोल रिंग. त्याच्यामध्ये जी रिंग सिस्टीम आहे प्रेझेंट आहे ती आहे इमिडाझोल. So pilocarpine contains imidazole ring. Okay. So then next question. Structured evaluation of the patient's medication for improving the health outcomes is termed as. Okay, पेशंटचं व्यवस्थित इव्हॅल्युएशन करणे जेणेकरून त्याचं जे हेल्थ आउटकम आहे त्याची हेल्थ इम्प्रूव्ह झाली पाहिजे अशा पद्धतीने जे इव्हॅल्युएशन करतो आपण त्याला काय म्हणतो? कुठली टर्म यूज करतो? ऑप्शन 1 मेडिकेशन एरर, ऑप्शन 2 मेडिकेशन एरर अर्थात रॉंग आन्सर आहे, ऑप्शन 2 मेडिकेशन रिव्ह्यू, ऑप्शन 3 हॉस्पिटल फॉर्म्युलरी, ऑप्शन 4 फार्माकोव्हिजिलन्स. ओके, सो मेडिकेशन एरर, okay, means whenever there is a error by the pharmacy professionals or healthcare professionals, okay, any healthcare professional, it leads to some unwanted event or adverse effect, okay, which can be prevented. Okay, एखादा जर प्रिव्हेंटेबल ॲडवर्स इफेक्ट झाला तर त्याला आपण मेडिकेशन एरर असं म्हणतो. ओके, मेडिकल एरर नाही, मेडिकेशन एरर. ओके, एखादा प्रिव्हेंटेबल ॲडवर्स इफेक्ट म्हणजे एखादी ॲडवर्स इव्हेंट आपण स्टॉप करू शकतो, पण जर मेडिकेशन एररमधून ती होत असेल एखाद्या हेल्थ केअर प्रोफेशनलकडनं, ओके, त्याला आपण मेडिकेशन एरर म्हणतो. त्यांना मेडिकेशन रिव्ह्यू म्हणजेच काय? स्ट्रक्चर्ड इव्हॅल्युएशन ऑफ अ पेशंट्स मेडिकेशन फॉर इम्प्रूव्हिंग द हेल्थ आउटकम, दॅट इज मेडिकेशन रिव्ह्यू. देन हॉस्पिटल फॉर्म्युलरी, दॅट इज लिस्ट ऑफ ड्रग्स, collective list of the drugs available in the hospital or available in that pharmacy shop. Okay, that is known as hospital formulary. Then pharmacovigilance nowadays it is a very famous area. Okay, many people are choosing to work in the pharmacovigilance organizations like TCS, Cognizant, okay, then JEPS. Okay, so pharmacovigilance is study of adverse effects, study of unwanted effects, okay, reporting of that unwanted effect, that is pharmacovigilance. The nutrient antioxidant present in the berries is, बेरीज मध्ये कुठले अँटीऑक्सिडंट प्रेझेंट असते? ओके, बेरीजचे एक्झाम्पल आहे ब्लॅकबेरीज, त्यानंतर आपले जे बनानाज आहेत, ग्रेप्स आहेत, ते पण बेरीज आहेत. ओके, बेरीजची एक वेगळी डेफिनेशन आहे ज्याच्यामध्ये इन्फ्लोरसन्स असतो फ्लावरचं, त्याच्यापासून फ्रूट तयार होतं, त्याला बेरीज म्हणतात. ओके, तर बेरीजमध्ये तुमचे स्ट्रॉबेरी आहे, ब्लॅकबेरी आहे, बनाना पण बेरीज आहेत, ग्रेप्स पण बेरीमध्येच येतात. ओके, सो अँटीऑक्सिडंट प्रेझेंट बेरीजमध्ये कुठला अँटीऑक्सिडंट प्रेझेंट आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे.
Option 1 alpha lipoic acid, option 2 catechik acid, option 3 ellagic acid, option 4 aspartic acid. So correct answer is ellagic acid. Ellagic acid berry मध्ये present असतो. Okay, so catechik acid is present in the catechu. Okay, कात आपण ज्याला म्हणतो. Which of the following is a quinolone containing urinary tract anti-infective agent? खालीलपैकी कुठली ड्रग केमिकली क्युनोलोन आहे आणि ती आपण युरिनरी ट्रॅक अँटी इन्फेक्टिव्ह म्हणून यूज करतो. ऑप्शन 1 नॅलिडॅक्झिक ॲसिड, ऑप्शन 2 सिनॉक्झिन, ऑप्शन 3 इनॉक्झॅसिन, then ciprofloxacin. Okay, so nalidixic acid, sianoxacin, inoxacin, they are urinary anti-infective, but they are chemically not the quinolones. Okay, therefore here the right answer, which is quinolone plus urinary tract anti-infective. Okay, हे दोन्ही असणारा जो आहे तो आहे ciprofloxacin. Okay, so it is chemically quinolone and particularly specifically it is used in treatment of urinary tract infections. Okay, so यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, केमिकली पण सिमिलॅरिटी आहे, फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये पण सिमिलॅरिटी आहे, पण पर्टिक्युलरली इट शोज मोस्ट ॲक्शन इन द युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, दॅट इज ciprofloxacin. Which of the following serves as one of the laboratories for producing the oral polio vaccine? पोलिओचं व्हॅक्सिन कुठल्या लॅबोरेटरीमध्ये मॅन्युफॅक्चर केलं जातं? ओके, ओरल पोलिओ व्हॅक्सिन जे आहे, पोलिओचं डोस. ओके, सो ऑप्शन 1 सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कासोळी, ऑप्शन 2 सेंट्रल इंडियन फार्माकोपिया लॅब गाझियाबाद, ऑप्शन 3 डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिकल इंजिनिअरिंग IIT दिल्ली, option 4 Pasteur Institute of India Kunur. Okay, so correct answer, oral polio vaccine is produced in the Pasteur Institute of India Kunur. Okay, the condition of weight loss and muscle atrophy in severe chronic illness is called. Okay, weight loss वजन कमी होणे आणि muscle atrophy muscle weakness. Okay, so this is happens. Okay, and that condition is known as, okay, whenever this type of conditions occur, okay, that is weight loss plus muscle atrophy, that is known as option 1 pyrexia, option 2 rickettsia, option 3 cachexia, option 4 porphyria. Okay, pyrexia means increase in body temperature, ताप येणे ज्याला आपण pyrexia असं म्हणतो. ओके, rickettsia there rickettsial fever असते. ओके, सो करेक्ट आन्सर इज कॅचेक्झिया. ओके, जर खूप अति विकनेस, म्हणजे नॉर्मल विकनेस नाही, खूप विकनेस येणे, वजन कमी होणे, मसलमध्ये विकनेस तयार होणे, प्रचंड विकनेस. ओके, दॅट इज नोन ॲज कॅचेक्झिया. नॉन कॉम्पिटिटिव्ह इन्झाईम इनिबिटर इज. ओके, खालीलपैकी कुठली ड्रग ही नॉन कॉम्पिटिटिव्ह इन्झाईम इनिबिटर आहे? ऑप्शन 1 ॲलोप्युरिनॉल. ओके, दॅट इज झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर. ऑप्शन 2 कार्बिडोप्पा, ऑप्शन 3 फायझोस्टिग्मिन, ऑप्शन 4 ॲसिटाझोलामाइड. ओके, याच्यामधलं जे नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर आहे ते आहे ऑप्शन 4 ॲसिटाझोलामाइड. जस्ट वेट, ॲसिटाझोलामाइड इट इज अ नॉन कॉम्पिटिटिव्ह इन्झाईम इनिबिटर. ओके, ॲसिटाझोलामाइडची कॅटेगरी कुठली आहे? इट इज अ कार्बॉनिक अनहायड्रेज इनिबिटर. इट इज अ कार्बॉनिक अनहायड्रेज इनिबिटर. इट इज यूज्ड ॲज अ डायुरेटिक म्हणून आपण ॲसिटाझोलामाइड यूज करतो. ओके, मिर कंटेन्स. ओके, सो दिस इज क्वेश्चन ऑफ फार्माकोग्नसी विषयाचा हा प्रश्न आहे. मिर. ओके, आधी मिर काय आहे ते समजून घ्या. इट इज अ रेझिन. मिर जे आहे इट कम्स अंडर द चॅप्टर रेझिन. ओके, आणि रेझिनचे पण बरेच प्रकार आहेत, ओलिव्ह गम रेझिन. ओके, सो दिस मिर comes under the olive gum resin. Olive gum resin. Okay, so olive resin. So this is olive gum resin. Okay, olive gum resin आहे. आता याच्यामध्ये पहिला ऑप्शन गम आहे, सेकंड अल्कलॉइड, प्रोटीन अँड ग्लायकोसाइड. करेक्ट आन्सर इज गम बिकॉज इट इज olive gum resin. The next question, the active metabolite of imipramine is. Imipramine active metabolite कुठला आहे? ऑप्शन 1 नॉर्ट्रिप्लिन, ऑप्शन 2 ॲमिट्रिप्लिन, ऑप्शन 3 डेसिप्रामाइन, ऑप्शन 4 ॲलोझॅन्थिन. ओके, सो ॲमिट्रिप्लिन ही तर सेपरेट ड्रग आहे, नॉर्ट्रिप्लिन त्याच्याशी रिलेटेड आहे मेटाबोलाइट. ओके, सो इमिप्रामाइन, द मेटाबोलाइट ऑफ इमिप्रामाइन इज डेसिप्रामाइन.
द प्रोटीन DNA कॉम्प्लेक्स इन हायर ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड. ओके, हायर ऑर्गॅनिझममध्ये जो प्रोटीन DNA कॉम्प्लेक्स आहे, खूप कॉम्प्लेक्स जो खूप लेंदी, ते चेनची जर लेंथ तुम्ही विचारात घेतली खूप लांब असते. ओके, प्रोटीन याच्यामध्ये DNA प्रोटीन कॉम्प्लेक्स, ओके, त्याला आपण क्रोमॅटिन असं म्हणतो. सो करेक्ट आन्सर इज क्रोमॅटिन. ऑप्शन 1 इथे दिला आहे ट्रान्सफेरिन, क्रोमॅटिन, 2 थर्ड इंटरफेरॉन, 4th डिस्ट्रॉफिन. ओके, त्याला आपण DNA आणि प्रोटीनचा जो कॉम्प्लेक्स असेल त्याला क्रोमॅटिन असं म्हणतात. ओके, इंटरफेरॉनचा इथे काही संबंध नाही. ओके, इंटरफेरॉन हे फार वेगळे असतात. ओके, सो करेक्ट आन्सर क्रोमॅटिन. हू अमंग द फॉलोइंग इज रेफर्ड ॲज द फादर ऑफ इंडियन फार्मसी. हे प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत पाहिजे. ओके, माहीत नसेल तरी पण लक्षात ठेवा तुम्ही. हू अमंग द फॉलोइंग इज रेफर्ड ॲज फादर ऑफ इंडियन फार्मसी. इंडियन फार्मसीमध्ये सर्वात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन कोणी केलेलं आहे ते आहे ML श्रॉफ. ओके, ML श्रॉफ इज फादर ऑफ इंडियन फार्मसी. ओके, सर्वांना माहीत पाहिजे ML श्रॉफ इज फादर ऑफ इंडियन फार्मसी. SG खुराना, हरगोविंद सिंग खुराना इज डिफरंट. ओके, त्यांनी पहिल्यांदा हरगोविंद सिंग खुरानाने जीन तयार केली. ओके, सो ही इज नोबेल लॉरेट. हरगोविंद सिंग खुराना हे मोठे सायंटिस्ट आहेत, नोबेल लॉरेट आहेत, पण फार्मसी फील्डमध्ये त्यांचं काही जास्त कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. देन RN चोप्रा, दॅट इज डिफरंट नेम. देन असीमा चॅटर्जी इज डिफरंट वन. ओके, सो करेक्ट आन्सर द फादर ऑफ इंडियन फार्मसी इज ML श्रॉफ. A naturally occurring sympatholytic is. नॅचरली ऑकरिंग सिम्पॅथोलायटिक ॲक्टिव्हिटी असणारा ड्रग कुठला आहे? ओके, सिम्पॅथोलायटिक. अगेन दिस इज क्वेश्चन बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन. जर सिम्पॅथोलायटिक ड्रगचं क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इझिली या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. ऑप्शन 1 स्ट्रिचनिन, ऑप्शन 2 मॉर्फिन, ऑप्शन 3 रेझरपिन, ऑप्शन 4 क्युनिन. ओके, सो सिम्पॅथोलायटिक दॅट ऑकर नॅचरली हिअर ओनली वन ड्रग इज सिम्पॅथोलायटिक, that is reserpine, that is obtained from the plant Rauwolfia serpentina. Okay, सर्पगंधा ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. ओके, सो वाय द नेम ऑफ द प्लांट इज Rauwolfia serpentina or सर्पगंधा? बिकॉज द रूट्स ऑफ दॅट प्लांट इज लाईक अ स्नेक. ओके, स्नेक सारखे वाकडे तिकडे त्याचे रूट्स असतात, म्हणून त्या प्लांटचं नाव पडलेलं आहे सर्पगंधा, Rauwolfia serpentina. ओके, सो फ्रॉम दॅट रूट्स दिस रेझरपिन इज आयसोलेटेड अँड इट हॅविंग the antihypertensive properties. It shows its action by the sympatholytic mechanism. Okay, schedule S refers to. Okay, schedule S लक्षात ठेवण्यासाठी फार सोपं आहे. S stands for सुंदर. सुंदर व्हायचं असेल तर कॉस्मॅटिक्स पाहिजेत. ओके, सो इट इज फॉर कॉस्मॅटिक्स. schedule S refers to ऑप्शन 1 द स्टँडर्ड्स फॉर द पेटंट अँड प्रॉपरायटरी मेडिसिन. ओके, नाही आहे. द स्टँडर्ड फॉर कॉस्मॅटिक, राईट आन्सर. यस, सुंदर कॉस्मॅटिक्स. द स्टँडर्ड फॉर डिसइन्फेक्टंट, बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट्स. ओके, दॅट कम्स अंडर द शेड्यूल C. बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रोडक्ट जे आहेत ते Cमध्ये येतात, वॅक्सिन्स वगैरे. ओके, सो करेक्ट आन्सर शेड्यूल S इज फॉर द स्टँडर्ड फॉर द कॉस्मॅटिक्स. विच ऑफ द फॉलोइंग इज अँटीथायरॉइड ड्रग? खालीलपैकी कुठली अँटीथायरॉइड ड्रग आहे? ऑप्शन 1 मेथिमॅझोल, ऑप्शन 2 लिओथायरोक्सिन, ऑप्शन 3 टोराझामाइड, ऑप्शन 4 क्लोरप्रोपामाइड. ओके, सो करेक्ट आन्सर अँटीथायरॉइड ड्रग इज मेथिमॅझोल. ओके, अँटीथायरॉइड चॅप्टर जर तुम्ही स्टडी केला असेल, छोटाच चॅप्टर आहे, पण तुम्हाला इमिडिएटली जर अँटीथायरॉइड ड्रग म्हणलं तर त्यामध्ये 4-5 ड्रग आहेत. ओके, ते जर स्टडी केलं असेल तर इमिडिएटली आन्सर येतं. ओके, सो करेक्ट आन्सर इज मेथिमॅझोल. The disease that is completely eradicated from India through systematized immunization program is. Okay, just wait. असा कुठला डिसीज आहे की ज्याचं समूळ उच्चाटन भारतामधून एक झालेलं आहे? ओके, एक सिस्टमिक एफर्ट गव्हर्नमेंटने घेतले आणि त्या डिसीजचं पूर्णपणे, ओके, कम्प्लीट इरॅडिकेशन मीन्स त्याला आपण काय म्हणू, समूळ उच्चाटन, पूर्णपणे तो डिसीज नाहीसा झालेला आहे. ओके, का तेवढ्या पद्धतीत त्याचं इम्युनायझेशन करण्यात आलेलं आहे. तो कुठला डिसीज आहे? ऑप्शन 1 डिप्थेरिया, ऑप्शन 2 स्मॉल पॉक्स, ऑप्शन 3 हुपिंग कप, ऑप्शन 4 लेप्रसी. तर पहिला ऑप्शन आपण बघूया डिप्थेरिया. त्याला आपण मराठीमध्ये घटसर्प असे म्हणतात. ओके, की ज्याच्यामध्ये तुमचं नेक रिजन जे आहे, नेक रिजनमध्ये स्वेलिंग येते. ओके, म्हणजे घसा जो आहे त्या ठिकाणी सूज आलेली असते डिप्थेरिया कंडिशनमध्ये. देन सेकंड इज स्मॉल पॉक्स.
ज्याला आपण देवी रोग असं म्हणतो. ओके. सो देन थर्ड हुपिंग कप, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण डांग्या खोकला म्हणतो. कप मोर दॅन 100 डेज, 100 दिवसापेक्षा जास्त जर खोकला असेल त्याला हुपिंग कप किंवा डांग्या खोकला असं म्हणतात. देन लेप्रसी, कुष्ठरोग. ओके. सो दिस इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया, दॅट इज लेप्रोमॅटस लेप्री. ओके. सो करेक्ट आन्सर इज स्मॉल पॉक्स. ओके. देवी रोगाचं पूर्णपणे नाहीसा झालेलं आहे भारतामधनं. आता सध्या देवीचं तुम्हाला एकही पेशंट बघायला भेटणार नाही. ओके. कारण की जे जुने लोक आहेत किंवा जे आता आज ज्यांचं एज 50-55 इयर आहे, 60 इयर आहे, त्यांना त्यांच्या खांद्यावरती ओके तुम्ही बघू शकता आजही देवी रोगाची लस टोचल्याचे जे काही खून आहे त्या ठिकाणी आहे. ओके. सो देवीसाठी, देवी रोग नाहीसा करण्यासाठी भारत देशानं खूप मोठी मोहीम राबवली. त्याच्यामधून पूर्णपणे समूळ उच्चाटन स्मॉल पॉक्स किंवा देवी रोगात झालेलं आहे. ओके. विल्यम्स ट्यूमर. Wilms tumor is known as option 1 hepatoblastoma, option 2 nephroblastoma, option 3 neuroblastoma, option 4 oxioblastoma. So correct answer is nephroblastoma. Okay, nephroblastoma Wilms tumor म्हणतात. It is related to the kidney. कुर्ची is A or an. Okay, कुर्ची काय आहे? Option 1 saponin alkaloid, option 2 isoquinoline alkaloid, option 3 indole alkaloid, option 4 steroidal alkaloid. Okay, kurchi काय आहे? So kurchi is a steroidal alkaloid. Correct answer is steroidal alkaloid. Okay, so then the capacity of a drug to cause fetal abnormalities is termed as. Okay, ज्या ड्रग्समुळे किंवा ज्या औषधांमुळे फिटल अबनॉर्मॅलिटी होते त्याला आपण काय म्हणतो? ओके. सो दिस टर्म, व्हॉट इज द टर्म फॉर दॅट? ऑप्शन 1 टेराटोजेनिसिटी, ऑप्शन 2 म्युटाजेनिसिटी, ऑप्शन 3 पॅथोजेनिसिटी, ऑप्शन 4 कार्सिनोजेनिसिटी. सो करेक्ट आन्सर इज टेराटोजेनिसिटी. ओके. याचं जे फेमस एक्झाम्पल आहे ते आहे थॅलिडोमाइड ट्रॅजेडी. यू कॅन सर्च ऑन द गुगल थॅलिडोमाइड. ओके. THALIDOMID थॅलिडोमाइड ट्रॅजेडी. ट्रॅजेडी म्हणजे दुःखद घटना. ओके. टेराटोजेनिसिटीचं एक फेमस एक्झाम्पल. ओके. व्हेरी सॅड, दॅट इज अ थॅलिडोमाइड ट्रॅजेडी. एका ड्रगमुळे, थॅलिडोमाइड नावाच्या ड्रगमुळे युरोप खंडामध्ये खूप सारे बालकं असे जन्माला आले की त्यांना हात पाय होते पण ते शॉर्ट होते. ओके. हात होते पण अर्धाच हात, बोटं नाहीत पुढे, एकदम शॉर्ट लिम्स. ओके. सो दॅट इज ड्यू टू टेराटोजेनिसिटी. ओके. एखाद्या ड्रगमुळे फिटसमध्ये जी अबनॉर्मॅलिटी होते, एखादा ऑर्गन व्यवस्थित डेव्हलप होत नाही, त्याला आपण टेराटोजेनिसिटी असं म्हणतो. सो म्युटाजेनिसिटी, दॅट इज कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू कॉज द म्युटेशन. एखाद्या सेलमध्ये म्युटेशन करण्याची जे होते ड्रगमुळे त्याला आपण म्युटाजेनिसिटी म्हणतो. पॅथोजेनिसिटी इज डिफरंट. ओके. दॅट मे बी कॉज्ड बाय एनी व्हायरस ऑर बॅक्टेरिया. पॅथोजेनिसिटी. देन कार्सिनोजेनिसिटी इज द कॅपॅसिटी ऑफ ड्रग टू इंड्यूस द कॅन्सर इन द सेल. दॅट इज कार्सिनोजेनिसिटी. ओके. सो फिटल अबनॉर्मॅलिटी इज टेराटोजेनिसिटी. The adipose tissue in newborns is called. ओके. जे नवजात बालक आहेत त्यांच्यामध्ये जे ॲडिपोज टिश्यू आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन 1 ब्राऊन फॅट, ऑप्शन 2 येल्लो फॅट, ऑप्शन 3 व्हाईट फॅट, ऑप्शन 4 ब्लॅक फॅट. ओके. सो करेक्ट आन्सर इज ब्राऊन फॅट. लहान मुलांमध्ये किंवा जे नवजात बालक आहेत, ओके, खूप छोटे, ओके, त्यांच्यामध्ये जी ॲडिपोज टिश्यू असते त्याला आपण काय म्हणतो? सो दॅट करेक्ट आन्सर इज ब्राऊन फॅट. ओके. आता हे ब्राऊन फॅट काय आहे? ओके. जे इनबॉर्न्समध्ये जी काय एनर्जी जनरेट करण्यासाठी, ओके, बॉडीमध्ये त्यांच्या एनर्जी लेवल, ओके, कोल्ड कंडिशनमध्ये किंवा प्रोटेक्ट होण्यासाठी जे फॅट आहे तो त्यांचा फॅट बर्न होतो आणि त्याच्यापासून एनर्जी तयार होते. ओके. सो दॅट फॅट ॲक्ट ॲज द रिझर्व ऑफ एनर्जी. ओके. एनर्जीचं रिझर्व म्हणून फॅट काम करतो. ओके. सो दॅट फॅट इज नोन ॲज अ ब्राऊन फॅट. ओके. सो दिस इज द टर्म used for the adipose tissue in newborns, that is brown fat. Which of the following is a nonapeptide hormone produced by the posterior pituitary gland? खालीलपैकी कुठला हार्मोन आहे जे पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडपासून तयार होतो? ओके. तर पिट्युटरी ग्लँडचे तुम्हाला माहीत आहे की दोन त्याचे लोब आहेत. एक अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड आणि दुसरा आहे पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. ते हार्मोन कसे लक्षात ठेवायचे बघा. जे पोस्टेरियर लोब आहे त्याच्यापासून फक्त 2 हार्मोन रिलीज होतात, फक्त 2. एक आहे अँटीडायुरेटिक हार्मोन, त्यालाच आपण व्हॅसोप्रेसिन असं म्हणतो, आणि दुसरं आहे ऑक्सिटोसिन. ओके. इट ॲक्ट ऑन द युटेरस.
फिमेलच्या युटेरसवर जे ॲक्ट होतं ते आहे ऑक्सिटॉसिन. हे दोनच, पहिलं अँटीडायुरेटिक हार्मोन, दुसरं ऑक्सिटोसिन. अँटीडायुरेटिक हार्मोनला दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. ओके, सो देज ओनली 2 हार्मोन्स सिक्रेटेड बाय द पोस्टेरियर रिजन ऑफ द पिट्युटरी ग्लँड, आणि बाकी सगळे जे आहेत ते अँटेरियर लोबमधनं सिक्रेट होतात. ओके, सो ऑप्शन 1 प्रोलॅक्टिन, ऑप्शन 2 व्हॅसोप्रेसिन, ऑप्शन 3 अल्डोस्टेरॉन, ऑप्शन 4 थायरॉक्सिन. सो करेक्ट आन्सर हिअर इज व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिनचं दुसरं नाव आहे EDH, अँटीडायुरेटिक हार्मोन. ओके, आणि दुसरं जे सिक्रेट होते पोस्टेरियर ग्लँडपासून हार्मोन त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ओके, सो ओनली देज 2 सिक्रेटेड बाय द पोस्टेरियर, ऑल अदर सिक्रेटेड बाय द अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. Billings method is a method of option 1 ventilation, option 2 family planning, option 3 waste disposal, option 4 first aid. Okay, so Billings method is method of family planning. याचं करेक्ट आन्सर आहे फॅमिली प्लॅनिंग. ट्रॅपोनोमा पॅलिडियम इज अ कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ. ट्रॅपोनोमा पॅलिडियम हा जो ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया, त्याच्यामुळे काय होतं, कुठला डिसीज होतो? ऑप्शन 1 सिफिलिस, ऑप्शन 2 क्लॅमिडिया, ऑप्शन 3 एड्स, ऑप्शन 4 गनोरिया. ओके, सो ट्रॅपोनोमा पॅलिडियम इट कॉजेस द सिफिलिस. ओके, सो सिफिलिस, gonorrhea, they are the sexually transmitted diseases. So Treponema pallidum, this is an organism, microorganism responsible for the syphilis. Acid fastness in acid fast staining bacteria is due to the abundance of. Okay, acid fast म्हणजे ॲसिडने स्टेन होणारे बॅक्टेरिया किंवा ॲसिड त्याच्यामध्ये स्टेन होतं असे कुठले बॅक्टेरिया आहेत. ओके, की ज्यांच्यामध्ये ॲसिड प्रेझेंट आहे ते ॲसिड फास्टमध्ये स्टेनिंग होते. ओके, ऑप्शन 1 मायकॉलिक ॲसिड, ऑप्शन 2 स्क्वॅलिन, ऑप्शन 3 अर्गोस्ट्रॉल, ऑप्शन 4 पेप्टिडोग्लायकॅन. ओके, सो ॲसिड फास्टनेस जे आहे ॲसिडनं स्टेन होणारे किंवा ज्याच्या बॅक्टेरियामध्ये जर ॲसिड प्रेझेंट असेल ते स्टेन होतं. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे मायकॉलिक ॲसिड, that is present in the mycobacterium. Okay, so mycobacterium is a bacteria microorganism that is responsible for the tuberculosis, mycobacterium tuberculosis. Okay, or mycobacterium leprae is there. Okay, so correct answer is mycolic acid. जे मायकॉलिक ॲसिड बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे त्याला स्टेनिंग होते, परमनंट स्टेनिंग त्या ठिकाणी, त्याला आपण ॲसिड फास्टनेस असं म्हणतो. सेन्ना बिलॉंग्स टू फॅमिली ऑफ. सो दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. असे काही अत्यंत सोपे प्रश्न पण एक्झामला विचारतात. ओके, पण अशा ठिकाणी तुम्ही सिली मिस्टेक केली नाही पाहिजे, म्हणजे गडबडीत काहीतरी चुकीचं ॲन्सर तिथे आपण टिक करून येतो आणि घरी आल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला उत्तर येत असून आपण चुकीचं लिहिलेलं आहे. ओके, सो सेन्ना बिलॉंग्स टू फॅमिली. सेन्नाची जी फॅमिली आहे ती आहे लेगुमिनोसी. ओके, सेन्ना इट इज ऑप्टेन द ड्राईड लीव्ज ऑफ द प्लांट ऑप्टेन फ्रॉम कॅसिया अंजेस्टिफोलिया और कॅसिया अकुटिफोलिया. इंडियन शेन्ना, टिनी व्हॅली शेन्ना, अलेक्झांड्रियन शेन्ना, अमेरिकन शेन्ना. ओके, ते सिनॉनिम आहेत त्याचे. सो इट बिलॉंग्स, शेन्ना बिलॉंग्स टू फॅमिली लेगुमिनोसी. जेवढ्या पण शेंगाधारी वनस्पती आहेत, ज्या ज्या प्लांटला शेंगा येतात त्या सगळ्या आहेत लेगुमिनोसीच्या फॅमिलीमध्ये. ओके, सो शेन्ना बिलॉंग्स टू फॅमिली लेगुमिनोसी. Nicotinic receptor is A. Okay, so this is question based on the sympathetic and parasympathetic drugs. Okay, or cholinergic, anticholinergic chapter. Okay, so option 1 G protein coupled receptor, option 2 ligand gated ion channel receptor, option 3 nuclear receptor, option 4 tyrosine kinase receptor. Okay, so nicotinic receptor लक्षात ठेवा. जे मेन रिसेप्टर आहेत कोलिनर्जिक सिस्टमचे, पहिला आहे मस्कॅरिनिक रिसेप्टर, दुसरा आहे निकोटिनिक रिसेप्टर. तर हे रिसेप्टर सब टाईप कशी लक्षात ठेवायची, हा क्वेश्चन बऱ्याचशा वेळेस जीपॅट एक्झामला विचारलेला आहे. ओके, आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण हा क्वेश्चन भरपूर वेळेस विचारलेला आहे. मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक रिसेप्टर या दोन रिसेप्टरवर खूप वेळेस विचारतात की त्यांची मेन फॅमिली कुठली आहे. ओके, तर लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक कायमस्वरूपी हिंट सांगतो. मस्कॅरिनिक रिसेप्टर, निकोटिनिक रिसेप्टर. तर मस्कॅरिनिक रिसेप्टर असे लक्षात ठेवायचे MG म्हणजे महात्मा गांधी. ओके, महात्मा गांधी. मस्कॅरिनिक रिसेप्टर इज G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर. कधी पण लक्षात ठेवा, G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर जो आहे तो मस्कॅरिनिक रिसेप्टर आहे. MG महात्मा गांधी. मस्कॅरिनिक रिसेप्टर इज G प्रोटीन कपल्ड रिसेप्टर. दॅट इज हिंट MG. देन राहिलेला जो आहे तो लिगँड गेटेड आयन चॅनल आहे. निकोटिनिक रिसेप्टर जो आहे तो आयन चॅनल रिसेप्टर आहे. न्यूक्लियर रिसेप्टरचं इथं काही रिलेशन नाही. ज्यावेळेस ड्रग न्यूक्लियसमध्ये जाऊन ॲक्ट होते त्याला न्यूक्लियर रिसेप्टर म्हणतात.
ओके. सो टायरोसिन कायनेज दॅट इज एन्झाईम लिंक्ड रिसेप्टर, एन्झाईम पण त्याच्यामध्ये नाही आहे. ओके. सो निकोटिनिक रिसेप्टर इज आयन चॅनल रिसेप्टर, लिगँड गेटेड आयन चॅनल. ओके. सो पर्टिक्युलरली whenever any person chew the tobacco, ओके, टबॅको जर घेतली तर टबॅकोमध्ये अशी कॅपॅसिटी आहे, निकोटीन आहे की ते निकोटिनिक रिसेप्टरला स्टिम्युलेट करते. ओके. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये निकोटिनिक रिसेप्टर आहेत ते स्टिम्युलेट होतात. ओके. सो दे निकोटिनिक रिसेप्टर दे आर द आयन चॅनल रिसेप्टर. ओके. ते आयन चॅनल रिसेप्टर आहेत. मस्कॅरिनिक रिसेप्टर कधी पण लक्षात ठेवा तो जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे. ओके. राहिलेलं जे आहे ते आयन चॅनल आहे. न्यूक्लिअर आणि टायरोसिन कायनेज यांचं काही इथे संबंध नाही आहे. ओके. सो फक्त हे दोनच प्रकार महत्त्व आहे. जी प्रोटीनचा जो आहे तो मस्कॅरिनिक आणि लिगँड गेटेड आयन चॅनल जो आहे तो निकोटिनिक. ओके. An element having a vital role in the biosynthesis of thyroid hormone is. Okay. So again this question is of very basic level. ओके. अत्यंत बेसिक क्वेश्चन आहे की थायरॉइड हार्मोनच्या सिंथेसिसमध्ये कुठला एलिमेंट महत्त्वाचा आहे. ऑप्शन 1 झिंक, ऑप्शन 2 क्लोरीन, ऑप्शन 3 ब्रोमीन, ऑप्शन 4 आयोडीन. ओके. तर सर्वात महत्त्वाचा एलिमेंट जो आहे तो आहे आयोडीन. थायरॉइडमध्ये आयोडीन तुम्ही लहानपणी पाहिलं असेल की ॲड येत होती टी व्हीवर. ओके. जे की आयोडीनच्या कमतरतेमुळे आयोडीनयुक्त नमक खा. ओके. की मिठामध्ये जर आयोडीन असेल तर त्या बाळाचा किंवा त्या मुलाचा बुद्धीचा विकास होईल. ओके. कारण आयोडीन हा फार महत्त्वाचा आहे एलिमेंट आहे. ओके. सो इट इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट इन थायरॉइड हार्मोन बायोसिंथेसिस. ओके. त्याची जर कमतरता झाली आयोडीनची तर गलगंड, ओके, ज्या ठिकाणी नेक रिजनमध्ये एक मोठी गाठ तयार होते. ओके. सो करेक्ट आन्सर हिअर इज आयोडीन. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आर इन्व्हॉल्ड इन. ओके. स्टिरॉइडचे दोन प्रकार आहेत, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि दुसरा आहे तो मिनरलोकॉर्टिकॉइड्स. ओके. सो लक्षात ठेवा इथे महत्त्वाचं पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स दे आर इम्पॉर्टंट फॉर मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॅट अँड प्रोटीन्स. कार्बोहायड्रेट, फॅट किंवा त्याला आपण लिपिड म्हणतो आणि प्रोटीनच्या मेटाबॉलिझममध्ये महत्त्वाचा रोल ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्ले करतात. देन अनदर पार्ट इज ऑफ स्टिरॉइड इज mineralocorticoids. Mineralocorticoid they are important to maintain the water or electrolyte balance in the body. Okay. To maintain the sodium level Na plus K plus. Okay. So in that case to maintain the fluid balance, to maintain the electrolyte balance, to maintain the water balance, that mineralocorticoids play important role. Okay. So glucocorticoids are involved in option 1 sodium metabolism, option 2 potassium metabolism, option 3 fat metabolism, option 4 fluid balance. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले ग्लुकोकॉर्टिकॉइड जे आहेत ते कशाचं मेटाबॉलिझम करतात. महत्त्वाचं पहिलं कार्बोहायड्रेट्स, देन प्रोटीन्स, देन फॅट ऑर लिपिड्स. सो हिअर करेक्ट आन्सर दे आर इन्व्हॉल्ड इन द मेटाबॉलिझम ऑफ फॅट ऑर फॅट मेटाबॉलिझम. ओके. आणि हे जे सोडियम मेटाबॉलिझम, पोटॅशियम मेटाबॉलिझम आणि फ्लूइड बॅलन्स, सो दिस कम्स अंडर द मिनरलोकॉर्टिकॉइड. मिनरलोकॉर्टिकॉइडमध्ये ते येते सोडियम बॅलन्स, पोटॅशियम बॅलन्स आणि फ्लूइड बॅलन्स. सो करेक्ट आन्सर इज फॅट मेटाबॉलिझम. द किलर किलानी टेस्ट इज स्पेसिफिक फॉर. किलर किलानी टेस्ट कशासाठी आहे. सो दिस इज क्वेश्चन ऑफ फार्माकोग्नसी. फार्माकोग्नसीमध्ये ज्या काही टेस्ट आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत. बॉन्ड ट्रॅगर टेस्ट, किलर किलानी टेस्ट, सिनोडा टेस्ट. ओके. तर ह्या टेस्टमध्ये असं काही जास्त काही लॉजिक नसतं, त्या पाठच करावे लागतात. ओके. सो ऑप्शन 1 कॅस्कोरोसाईड. ओके. कॅस्कोरोसाईड. ऑप्शन 2 प्रोनॅसिन, ऑप्शन 3 लेनामॅरिन, ऑप्शन 4 डिजिटॉक्झोज. सो दिस किलर किलानी टेस्ट इज specific for digitoxose sugar that is present in digitalis plant. Spherical shaped bacteria are termed as. Okay. So this is question of microbiology. हा प्रश्न सोपा आहे पण खूप वेळेस विचारलेला आहे. ओके. तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते. ओके. बॅसिलाय काय, कोकाय काय, फिब्रिओज काय. ओके. तर हे बेसिक तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. सो माहीत नसेल तुम्ही मायक्रोबायोलॉजीमध्ये ज्याची डायग्राम जरी पाहिली तर तुमच्या लक्षात राहून जाईल कायमचं. ओके. So spherical shaped bacteria are termed as option 1 bacilli, option 2 cocci, option 3 spirochete, option 4 vibrio. हे चारही ऑप्शन आपण बघूयात. बॅसिलाय म्हणजे काय, रॉड शेप्ड बॅक्टेरिया. रॉडच्या आकाराचे जे बॅक्टेरिया आहेत असे त्याला आपण काय म्हणतो, बॅसिलाय. कोकाय म्हणजे राऊंड शेप्ड, राऊंड किंवा स्पेरिकल बॅक्टेरिया, त्याला आपण कोकाय असं म्हणतो. ओके. देन स्पायरोचिट्टे
दे आर हेलिकल बॅक्टेरिया. ओके, झिगझॅग किंवा हेलिकल जे बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण स्पायरोचिक्टे असं म्हणतो. स्पायरोचिक्टे, हेलिकल बॅक्टेरिया. देन फिब्रिओ, दे आर कॉमा सेप्ड बॅक्टेरिया. ओके, सोयीचा कॉमा द्या किंवा उलटा कॉमा द्या. ओके, जे कॉमा सेप्ड आहेत त्याला काय म्हणतो आपण? फिब्रिओज. सो हिअर द करेक्ट आन्सर इज द स्पेरिकल बॅक्टेरिया, spherical shaped bacteria that is known as cocci. Which of the following is an important document of hospital containing a collective list of drugs? ओके, असं कुठलं डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये ड्रगची लिस्ट आहे, कलेक्टिव्ह लिस्ट, जेवढ्या पण ड्रग्स हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत त्याची एकत्र लिस्ट, आपण त्याला काय म्हणतो? ऑप्शन 1 ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन, ऑप्शन 2 हॉस्पिटल रजिस्टर, ऑप्शन 3 फार्माकोपिया, ऑप्शन 4 हॉस्पिटल फॉर्म्युलरी. ओके, इथे ड्रग लिस्ट म्हणले पण कुठली ड्रग लिस्ट? हॉस्पिटल म्हणले, डॉक्युमेंट ऑफ हॉस्पिटल. आणि फार्माकोपियामध्ये काय असते? पूर्ण आपल्या इंडियामध्ये जेवढे पण ड्रग आहेत त्या फार्माकोपियामध्ये दिलेले असतात, त्यामुळे फार्माकोपिया इथे काही आन्सर असू शकत नाही. ओके, सो विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ऑफ हॉस्पिटल कंटेनिंग ए कलेक्टिव्ह लिस्ट ऑफ ड्रग? त्याला आपण हॉस्पिटल फॉर्म्युलरी असं म्हणतो. ओके, सो राईट आन्सर इज हॉस्पिटल फॉर्म्युलरी. ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन ते वेगळं आहे, हॉस्पिटल रजिस्टर नाही. ओके, सो करेक्ट आन्सर इज हॉस्पिटल फॉर्म्युलरी. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सुपरफिशियल व्हेन ऑफ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम? कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये ज्या व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये सुपरफिशियल व्हेन कुठले आहेत? ऑप्शन 1 बॅसिलिका व्हेन, ऑप्शन 2 ॲक्झिलरी व्हेन, ऑप्शन 3 सबक्लॅव्हियन व्हेन, ऑप्शन 4 पाल्मार व्हेन. ओके, सुपरफिशियल व्हेन्स ज्या आपल्या हँड रिजनमध्ये आहेत, जिथे तुम्ही सलाईन दिलं जातं, ओके, जनरली, तर त्या 3-4 व्हेन फार महत्त्वाच्या आहेत. ओके, जे सुपरफिशियल आहेत, इझिली वरून आपण त्या ठिकाणी इंजेक्ट करू शकतो सलाईन किंवा इंजेक्शन त्याच्यामध्ये. ओके, ती आहे सर्वात जी सुपरफिशियल व्हेन आहे त्याच्यामध्ये बॅसिलिका व्हेन. ओके, बॅसिलिका व्हेन. सो ॲक्झिलरी व्हेन, पाल्मार व्हेन, दे आर ऑल्सो सुपरफिशियल. ह्या दुसऱ्या ज्या ॲक्झिलरी पाल्मार आहेत त्या पण सुपरफिशियल आहेत. आणि सबक्लॅव्हियन व्हेन ही वेगळी आहे, ती आपलं जे कॉलर बोन आहे त्याच्या जवळ जी आहे किंवा त्याच्या खाली जी प्रेझेंट आहे त्याला आपण सबक्लॅव्हियन व्हेन असं म्हणतो. ओके, दॅट इज बिलो द collar bone near to the neck region. Okay, so correct answer here, the superficial vein is basilica vein. An increase in the size of an organ or a tissue that is not associated with the cancer is termed as. खालीलपैकी कुठली कंडिशन आहे? ओके, की ज्याच्यामध्ये ऑर्गनची साईज किंवा टिश्यूची साईज ही इन्क्रीज होते बट इट इज नॉट असोसिएटेड विथ कॅन्सर. ओके, साईज इन्क्रीज होते पण तो कॅन्सर नाही आहे. ओके, so option 1 neoplasia, option 2 hyperplasia, option 3 metaplasia, option 4 dysplasia. Okay, so neoplasia means neoplasm, uncontrolled growth or uncontrolled abnormal growth of cells or tissue, that is known as neoplasia. Okay, that may be the benign tumor, कॅन्सर असू शकतो. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं? नॉट असोसिएटेड विथ द कॅन्सर. अबनॉर्मल ग्रोथ आहे, ऑर्गनची साईज इन्क्रीज होते पण तो कॅन्सर नाही. ओके, त्याला आपण काय म्हणतो अशा कंडिशनमध्ये? निओप्लासिया इज द रॉंग आन्सर. देन हायपरप्लासिया. ओके, दॅट इज राईट वन. इफ देअर इज इन्क्रीज इन द साईज ऑफ एन ऑर्गन विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स. ओके, नंबर ऑफ सेल पण वाढतात, त्याला हायपरप्लासिया असं म्हणतात. बट इट इज नॉट अ कॅन्सर. ओके, साईज सेलची वाढलेली असते, नंबर ऑफ सेल्स वाढलेले असतात पण तो कॅन्सर नाही, दॅट इज हायपरप्लासिया. अजून त्याच्यामध्ये एक असतं हायपरट्रॉपी. ओके, हायपरप्लासिया इज राईट आन्सर हिअर. दुसरी एक टर्म आहे हायपरट्रॉपी. सो हायपरट्रॉपीमध्ये काय होतं? देअर इज इन्क्रीज इन द साईज ऑफ द सेल बट नॉट द सेल नंबर. सेल नंबर वाढत नाहीत, सेल तेवढ्याच राहतात, फक्त सेलची साईज मोठी होते, इनलार्जमेंट ऑफ द सेल, दॅट इज नोन ॲज हायपरट्रॉपी. दॅट इज ऑल्सो नॉट असोसिएटेड विथ कॅन्सर. तो पण कॅन्सरशी संबंधित नाही आहे. ओके, म्हणजे प्रत्येक जी गाठ असेल ती कॅन्सर आहेच असं नाही, तो हायपरप्लासिया पण असू शकतो. ओके, देन मेटाप्लासिया, डिस्प्लासिया. ओके, सो दे आर मेटाप्लासिया अँड डिस्प्लासिया, दे आर ऑल्सो नॉट रिलेटेड टू द कॅन्सर. ओके, हे पण एक वेगवेगळ्या कंडिशन की ज्याच्यामध्ये ऑर्गनची साईज किंवा टिश्यूची साईज ही इन्क्रीज होते किंवा चेंज होते. डिस्प्लासियामध्ये
मेटाप्लासियामध्ये काय होते, साईज जी आहे ती चेंज होते. देन डिस्प्लासियामध्ये एक जी सेल आहेत त्या दुसऱ्या सेलने रिप्लेस होतात, त्याला डिस्प्लासिया असं म्हणतात. बट दे आर नॉट असोसिएटेड विथ कॅन्सर. ह्या जे कंडिशन आहेत खालच्या 3 हायपरप्लासिया, मेटाप्लासिया आणि डिस्प्लासिया, दे आर नॉट नेसेसरली असोसिएटेड विथ द कॅन्सर. कॅन्सरशी असोसिएट असणारं जे आहे ते निओप्लासिया आहे. सो करेक्ट आन्सर निओप्लासिया. The art of planning, organizing, staffing, motivating and controlling is called. Okay. So this is question of फार्मास्युटिकल मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आहे 3rd फायनल इयरला असतो त्याच्यावरती हा विचारलेला क्वेश्चन आहे. व्हेरी सिम्पल. ज्याने मॅनेजमेंटचं लेक्चर जरी अटेंड केलं असेल, ओके, शिकवताना एखाद्या स्टाफने किंवा ऑनलाईन लेक्चर अटेंड केलं तर या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, एवढं सोपा हा क्वेश्चन आहे. द आर्ट ऑफ प्लॅनिंग, organizing, staffing, motivating and controlling is called. Option 1 marketing, option 2 advertising skill, option 3 manufacturing, option 4 management. So correct answer is management. त्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणतो. प्लॅनिंग करणं, ऑर्गनायझिंग करणं, स्टाफिंग, मोटिवेटिंग, कंट्रोलिंग, दॅट इज मॅनेजमेंट. ट्रॅकोमा इज अन इन्फेक्शियस डिसीज ऑफ. ट्रॅकोमा कशाशी रिलेटेड इन्फेक्शियस डिसीज आहे? ओके. Option 1 lungs, option 2 ear, option 3 eyes, option 4 liver. So this trachoma, there is a dryness of the eye region. Okay, डोळ्याचा जो रिजन आहे त्याची काय होते, कोरडा पडतो डोळा वरच्या साईडने ट्रॅकोमा कंडिशनमध्ये. सो इट इज रिलेटेड टू, इट इज इन्फेक्शियस डिसीज, इट इज बॅक्टेरियल डिसीज कॉल्ड बाय बॅक्टेरिया. इट पर्टिक्युलरली इन्फेक्ट द आईज. ओके, सो इट इज कॉल्ड बाय बॅक्टेरिया क्लॅमिडिया. मॅरॅस्मस इज असोसिएटेड विथ. मॅरॅस्मस कशाच्या डिफिशियन्सीमुळे होतो? ऑप्शन 1 फॅट अँड प्रोटीन, ऑप्शन 2 फॅट अँड कार्बोहायड्रेट डिफिशियन्सी, ऑप्शन 3 प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट डिफिशियन्सी, ऑप्शन 4 ओनली प्रोटीन डिफिशियन्सी. ओके, सो मॅरॅस्मस इज व्हेरी फेमस कंडिशन. Okay, so marasmus is caused due to deficiency of proteins and carbohydrates. Okay, so this is the correct answer. Thank you all of you for watching this video. जर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहिजे असतील, अपडेट पाहिजे असेल तर माझे चॅनल लाईक करा आणि तुमच्या आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो थँक यू फॉर वॉचिंग. थँक यू वन्स अगेन.